तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला नेहमी सांगत आलो की पोलीस कशा प्रकारे वसई विरारचे हे बेफाम सुटलेले आहेत, कशा प्रकारे लोकांना त्रास देत आहे, आता तर लोकांच्या जीवावरती सुद्धा उठलेले आहेत। पापा ने फरवरी में श्याम सिंधे और महाजन ये लोग से पैसे लिए थे आणि तो इतका कंटाळला की त्याने शेवटी सुसाइड हा मार्ग म्हणजे आत्महत्या हा मार्ग पत्करला। मेरे पापा ने सुसाइड किया। विरार वाले लोगों से फरवरी में पैसे लिए थे। पापा बोल रहे हैं वो कोई पुलिस वाला है, बोल रहे हैं कि झूठा केस फंसा के तुमको जेल में डाल देंगे, जिंदगी भर तू जेल में सड़ेगा, तुझे कहीं का नहीं छोड़ेंगे। नमस्कार, मी ॲडव्होकेट अनिल चव्हाण। मित्रांनो, नालासोपारा पूर्वेला काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे। पोलिसांच्या जाचाला कंटाळून एक जयप्रकाश चव्हाण नावाच्या एका व्यावसायिकाने, बांधकाम व्यावसायिकाने सुसाइड केलेलं आहे। नालासोपारा में पुलिस के अत्याचार से कंटाल होकर एक बिल्डर ने पंखे से लटककर आत्महत्या करने का मामला सामने आया है। मंडळी, नालासोपाऱ्यात पोलीस आणि दलालाच्या त्रासाला कंटाळून बिल्डरने स्वतःला संपवले। सुसाइड याच्यासाठी केलेलं आहे की शिंदे आणि महाजन नावाचे जे पोलीस कर्मचारी आहेत यांनी त्याला ब्लॅकमेल केलेला होता, त्याला त्रास दिलेला होता। कोणीतरी गुंड, लाला नावाचा गुंड पाठवून त्यांच्या घरी त्याला त्रास देत होते आणि तो इतका कंटाळला की त्याने शेवटी सुसाइड हा मार्ग म्हणजे आत्महत्या हा मार्ग पत्करला। उनकी बेटी ने बताया कि पुलिस और कर्जदाताओं की प्रताड़ना से तंग आकर उनके पिता ने मौत का रास्ता चुना। बिल्डरने सुसाइड नोटमध्ये काही पोलिसांवरती आरोप केलेत। सततच्या धमक्यांमुळे मानसिक त्रास वाढल्याचं नमूद केलंय। तसंच पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। हा प्रकार मुंबई उपनगरातील पोलीस वसाहतीतील विश्वासाला धक्का देणारा आहे। उन्होंने बताया कि मेरे पापा बहुत डरे हुए थे, उन्हें धमकी मिल रही थी। सोमवार रात को लाला आया था, नीचे झगड़ा हुआ, सब हमारे सामने हुआ। तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला नेहमी सांगत आलो की पोलीस कशा प्रकारे वसई विरारचे हे बेफाम सुटलेले आहेत, कशा प्रकारे लोकांना त्रास देत आहे, आता तर लोकांच्या जीवावरती सुद्धा उठलेले आहेत। हे जे शिंदे आणि महाजन आहेत, हे यांनी जयप्रकाश चव्हाणच्या एका प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट केले, 50 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि त्या 50 लाखच्या बदल्यात ते त्याच्याकडून करोडोची मागणी करत होते, करोडो रुपये उकळत होते आणि त्याच्या प्रोजेक्टवरती कब्जा करत होते आणि तो ते देत नव्हता म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल करू, तुला अरेस्ट करू, तुझा सगळा प्रोजेक्ट आम्ही हडपू असं त्याला मानसिक त्रास देत होते। आणि त्याचे गुंड का त्याच्या आता फॅमिलीच्या एका याच्यामध्ये संभाषणामध्ये त्यांनी जे सांगितलंय की लाला नावाचा कोणतरी व्यक्ती त्यांच्याकडे पाठवून त्याला त्रास देत होते, त्याला त्या जयप्रकाश चव्हाण यांना मानसिक त्रास देत होते आणि घाबरवत होते। मेरा गौरी चौहान नाम है। मेरे पापा ने सुसाइड किया। विरार वाले लोगों से फरवरी में पैसे लिए थे। तो विरार वाले, हमारे पापा बिल्डर है, तो विरार वालों ने पापा को बोला था कि हम आपकी बिल्डिंग ले रहे हैं और हम आपको पैसे दे रहे हैं। तो पापा से पेपर वर्क पे क्या बात हुई वो मुझे नहीं पता, लेकिन उसके बाद में उन्होंने 5 लाख रुपए फरवरी में दिए थे। फिर 1-2 महीना पहले पापा का स्लैब पड़ा तो 33 या 34 लाख रुपए ही खाली उन्होंने दिए थे। बात कुछ 2-3 करोड़ रुपए की हुई है, सिर्फ उन्होंने 32 लाख रुपए दिए। और अभी 15 दिन से पापा को इतना टॉर्चर कर रहे हैं। वो कौन है? पापा बोल रहे हैं वो कोई पुलिस वाला है, बोल रहे हैं कि झूठा केस फंसा के तुमको जेल में डाल देंगे, जिंदगी भर तू जेल में सड़ेगा, तुझे कहीं का नहीं छोड़ेंगे, तू हमारे पैसे दे नहीं तो तू ये बिल्डिंग छोड़ दे। पापा पिछले 10 दिन से खाना नहीं खाए, वो लोग के डर की वजह से। अशा प्रकारचं काम हे शिंदे आणि महाजन हे पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे। ह्या पोलीस कर्मचाऱ्यांचा प्रताप एवढा आहे की यांचे हॉटेल्स आहेत, त्यांचे बांधकाम व्यवसाय आहेत, हे पोलीस कर्मचारी आहेत, हे पोलीस अधिकारी सुद्धा नाही आहेत, तरी त्यांच्याकडे एवढा पैसा आहे, एवढा पैसा आला। पहिली गोष्ट आहे की एवढा पैसा यांच्याकडे आला कुठून? हे प्रोजेक्ट इन्व्हेस्ट करतायत, ते हॉटेलमध्ये इन्व्हेस्ट करतायत, यांच्या नावाने हॉटेल्स आहेत, त्यांच्या नावाने बिल्डिंग्स आहेत। या वसई विरारमध्ये असे पोलीस अनेक आहेत। काही पोलिसांचे नालासोपारा वेस्टमध्ये प्रोजेक्ट आहेत, काही पोलिसांचे नालासोपारा ईस्टमध्ये प्रोजेक्ट आहेत। बऱ्याच बिल्डरांबरोबर ह्या पोलिसांचे संबंध आहेत, त्या प्रोजेक्टमध्ये हे पोलीस इन्व्हेस्ट करतात। हे आता ह्या घटनेतून समोर आलेलं आहे। जयप्रकाश चव्हाण हे एक व्यावसायिक होते आणि त्याच्या प्रोजेक्टमध्ये ह्या पोलिसांनी इन्व्हेस्ट केलं आणि त्याला त्रास दिला आणि त्याचा जीव गेला। परंतु जयप्रकाश, त्यांना अटक सुद्धा झालेली आहे, ते शिंदे आणि जो महाजन आहे यांना अटक सुद्धा झालेली आहे। परंतु पोलीस आपल्या पोलिसांवरती किती कारवाई करतात हे पाहणं, पुढे आपण पाहूच या, हे पाहणं गरजेचं आहे। उसके ऊपर उन्होंने पुलिस स्टेशन में आके इसकी और चौकशी करने के हिसाब से एडीआर दाखिल किया। तो
आचौड़ी पुलिस थाने में ADR नंबर 60/2025 BNSS 194 इसके तहत दाखल हुआ है। अकस्मात मृत्यु की इंक्वायरी हो रही है। त्याचबरोबर अजून सुद्धा पोलीस आहेत, अजून काही पोलीस आहेत, मी नाव इथे घेत नाही, मी सविस्तर एक पत्र मी डीजींना देईन की कोण क्राईम ब्रांच मध्ये कामाला आहे, हवालदार आहे, पण त्याचे स्वतःच्या मुलीच्या नावाने प्रोजेक्ट आहेत, बायकोच्या नावाने प्रोजेक्ट आहेत, कोणतरी अँटी करप्शन मधून आता रिटायर झालेले आहेत, त्यांचा एक मोठा प्रोजेक्ट आहे, असे 2-3 प्रोजेक्ट तर मी आता शोधून काढलेले आहेत। हे असे पोलीस जे आहेत हे यांच्याकडे एवढा पैसा येतो कुठून आणि हा पैसा हा कोणाचा आहे, म्हणजे हे कुठून कमावलेला आहे यांनी, हा सगळा छडा लावणं गरजेचं आहे। मी डीजींना पत्र देणार आहे, आयुक्तांना पत्र देणार आहे की यांची चौकशी करा। पहिले तर हे जे शिंदे आणि महाजन आहे त्यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून, यांची पगार काय आणि हे राहतात कसं, यांची इतके इन्व्हेस्टमेंट कशी, याची सुद्धा चौकशी होणे गरजेचं आहे। आणि जयप्रकाश चव्हाण ह्या एका व्यक्तीचा जो जीव गेलेला आहे, ह्या पोलिसांनी त्याला इतकं टॉर्चर केलं की त्याचा जीव गेला, तर त्या जयप्रकाश चव्हाण यांना न्याय मिळवून द्यायचा आहे। याच्यासाठी आम्ही एक लढा उभारतोय। या लढ्यामध्ये आम्हाला तुमच्या सर्वांची साथ हवी आहे, सोबत हवी आहे। जोपर्यंत जयप्रकाश चव्हाण यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। केवळ स्वतःला संपवण्याचं नसून पोलीस विभागातील कथित मानसिक छळाचा गंभीर आरोप करत मृत्यूपूर्वी एक स्पष्ट चिठ्ठी लिहून ठेवण्यात आली। जयप्रकाश चव्हाण नावाच्या व्यावसायिकाच्या मृत्यूमुळे नालासोपारा परिसरात प्रचंड खळबळ माजली असून स्थानिक नागरिकांपासून ते सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत अनेक जण या घटनेबद्दल निषेध व्यक्त करतात। आणि असे अनेक पोलीस आम्ही वसई विरारमधले शोधून काढू की ज्यांनी प्रोजेक्ट मध्ये इन्व्हेस्ट केलेले आहे, ज्यांचे हॉटेल्स आहेत, ज्यांचे व्यवसाय आहेत, कोणाकोणाचे तर स्विच कंपनी आहे, कोणाकोणाची कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे, कोणी बिल्डिंगा बांधलेल्या आहेत, कोणी हॉटेल बांधलेले आहेत, कोणाचे इन्व्हेस्टमेंट कसे आहेत ते आम्ही याच्यापुढे पडदा यांचा फाश करूच, तो प्रश्न नाही आहे। परंतु प्रश्न महत्त्वाचा आहे की आता पोलीस लोकांच्या जीवावर उठलेले आहेत का? साध्या माणसाला हे घाबरवतात, इतके घाबरवतात की तो माणूस सुसाईडच्या याच्यावरती येतो। पोलीस स्टेशनमध्ये गेलं की त्यांची साधारण माणसाची NC घेत नाही, FIR घेत नाही, महिलांवरती अत्याचार झाले त्यांचे गुन्हे दाखल घेत नाही। मीरा रोड पुलिस स्टेशन के कांस्टेबल को सस्पेंड किया गया, रोड पर बैठे कपल से पैसा वसूलने के आरोप में। यहीपर्यंत पोलिसांची मजल होती। आता ही मजल पैसे लोकांना पैसे द्यायचे, व्याजावर द्यायचे, प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करायचे इथपर्यंत गेलेली आहे। एक मोठी घटना आहे आणि या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे। आणि मी आयुक्त साहेबांना पण विनंती करतो की त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करायची आहे। यांचे पैसे किती आहेत, कुठे कुठे इन्व्हेस्ट आहेत, कुठून पैसे आले याची सुद्धा चौकशी करायची आहे। आणि बरेचसे पोलीस आहेत त्यांची सुद्धा चौकशी करायची आहे। म्हणून मित्रांनो, जयप्रकाश चव्हाण यांना न्याय देण्यासाठी मी सर्व जे कायदेप्रेमी आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांनी एकत्र या, आपण जयप्रकाश चव्हाण यांना न्याय मिळवून देऊ आणि जी वसई विरारमध्ये जे भ्रष्ट पोलीस आहेत यांना धडा शिकवू। धन्यवाद।